नमस्कार. चाटे शिक्षण समूह प्रस्तुत दीपस्तंभ उज्ज्वल भवितव्यासाठी या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या एपिसोडमध्ये आपण 10वी पास झाल्यानंतर 11वीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते करिअरचे मार्ग असू शकतात या दृष्टीनं माहिती घेतली. 10वीचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, आता तुम्हाला 11वी 12वीत प्रवेश घ्यायचा आहे. 11वी म्हणजे आराम करण्याचं किंवा रेस्टचं इयर नाही असं ऑलरेडी आपल्याला समजलेलं आहे. 12वी नंतर आपल्याला CET किंवा नीटची परीक्षा द्यायची असेल किंवा JEEची परीक्षा द्यायची असेल तर त्याची तयारी 11वीपासून करावी लागेल, कारण 11वी आणि 12वी या 2 वर्षातच या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा पाया मजबूत होतो हे आपण ऐकलं. आज पुन्हा एकदा याच्या पुढच्या सगळ्या माहितीसाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत चाटे शिक्षण समूहाचे संचालक आदरणीय भारत खराटे सर. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. नमस्कार. मला गेल्या एपिसोडमध्ये आपण जे म्हटलेलं होतं त्यानुसार 11वीचं वर्ष म्हणजे निवांत मज्जा करण्याचं, कॉलेज लाईफचं नाही असं तुम्ही सांगितलं. म्हणजे अनेक मुलांना जरा थोडंसं ते ऐकताना कसं तरी वाटलं असेल, पण तरीसुद्धा ज्यांना करिअर करायचं आहे, ज्यांना उज्ज्वल भवितव्य घडवायचं आहे, त्यांनी 11वी 12वी ही 2 वर्ष मेहनत केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. पण मग मला सांगा की मुळात या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला हे जाणून घ्यायचं आहे की अभ्यास केला पाहिजे म्हणजे अभ्यासाचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, साधारण ॲव्हरेज रोज किती तास अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करण्याचा तुमचा काही फॉर्म्युला आहे का? निश्चित 10वी पर्यंतचं जे शिक्षण असतं या शिक्षणामध्ये तुम्हाला एका पर्टिक्युलर साच्यामध्ये तुमची जडणघडण झालेली असते. 10वी पर्यंत तुमच्या परीक्षा पद्धतीमध्ये फिल इन द ब्लँक्स, मॅच द फॉलोविंग आणि हायेस्ट क्वेश्चन असतो तो राईट अ शॉर्ट नोट ऑर एखादा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असतो. जसं 10वीला जॉमेट्रीमध्ये प्रेमे असतात वगैरे वगैरे. 11वी 12वीला तुमच्या अभ्यासाची जी कक्षा आहे ती रुंदवावी लागते, एक्सपान्शन करावं लागतं अभ्यासाचं. मग ते करताना ज्या विद्यार्थ्यांना 10वीच्या या यशानंतर, त्यांच्या या परीक्षेच्या रिझल्टनंतर म्हणा किंवा अगोदर म्हणा 11वीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आज पर्टिक्युलरली मी सांगतोय की इथून पुढे ती पोरं मार्च एप्रिल 2025मध्ये 11वी 12वी नंतरच्या परीक्षा देणार आहेत, म्हणजे 12वी बोर्डच्या नंतरच्या परीक्षा देणार. त्याच्यामुळे साधारणतः 2 वर्षाचं कॅल्क्युलेशन जर केलं तर त्यातले 20 महिने, अकॅडमिक इयरला 10च महिने असतात आणि दुसऱ्या अकॅडमिक इयरची 10, म्हणजे 20 महिने, 20 त्रिक 60, 600 दिवस आहेत. या 600 दिवसांमध्ये अर्धा दिवस हा त्याच्या झोपेत, खेळण्यात, याच्यात त्याच्यात जातो. राहतात 12 तास. त्या 12 तासामध्ये तो आमच्यासारख्याच्या अकॅडमीमध्ये 6 तास असतो आणि तो 6 तास मग त्यातले 1-2 तास जाणं येणं, टिवल्या बावल्या, असं 4 ते 5 तास त्याच्या हातात राहतात सेल्फ स्टडीसाठी. आणि मग 5 तास याप्रमाणे म्हटलं तर 5 त्रिक 15 म्हणजे 150 तास हे साधारणतः एका महिन्याचे आणि 10 महिन्याचे 1500 म्हणजे 3000 तास मिळतात. या 3000 तासामध्ये त्याला 11वीचं फिजिक्स, 12वीचं फिजिक्स, 11वीचं केमिस्ट्री, 12वीचं केमिस्ट्री, 11वीचं मॅथमॅटिक्स, बायो आणि 12वीचं सुद्धा हे करत असताना मी त्याला साधा फॉर्म्युला सांगतो. नेहमी विद्यार्थ्यांना मी बोलतो, अगर आप वर्तमान में जीते हो तो आपका पास्ट एंड फ्युचर विल बी बेस्ट. दररोजचं काम दररोज करणं म्हणजे काय करणं? अभ्यास. अभ्यासाची साधी व्याख्या आहे. 11वी 12वीला मगाशी मी सांगितलं पहिल्या एपिसोडमध्ये तसं की तुम्हाला कॉलेज लाईफ एन्जॉय करायचं नाहीये, नॉलेज लाईफमध्ये तुम्हाला जगायचं आहे. म्हणजे त्याची रेट ऑफ इंटरेस्ट कळतो, त्याची चव कळते आणि चव कळली की माणूस मग इन्व्हॉल्व होतो. ती चव कळण्यासाठी दररोज सकाळी आपण किती वाजता उठतो? समजा 5:30-6ला प्रत्येक विद्यार्थ्यानं उठावं अशी माझी अपेक्षा. 5:30-6ला उठल्यानंतर त्यानं सकाळी तो समजा चाटेत जसं सकाळी 8:30ला मुलं येतात तर ती 1 तास 1.5 तास अभ्यास करून येतात. 8:30 ते 4:30 आमच्याकडे काम करतात, संध्याकाळी जातात. परत त्याला सेल्फ स्टडीला रिक्रिएशन करतो, तो ब्रेकफास्ट घेतो किंवा नाश्ता करतो, काहीतरी स्नॅक्स घेतो आणि पुन्हा जेवणाच्या त्याच्यामध्ये 2 तास अभ्यास करतो आणि पुन्हा तो 3 तास अभ्यास करतो. म्हणजे चाटेतल्या जसं विद्यार्थ्याला 5 तास 6 तास सेल्फ स्टडीला आमचं शिकवणं सगळं ग्रास्प करून, परीक्षा देऊन, डाऊट क्लिअरन्स करून मिळतं, तसं ती गरज प्रत्येक विद्यार्थ्याची असते. जे शाळेतले किंवा कॉलेजमधले 6 तास अभ्यासाचे प्लस 5 तास तरी त्यांना सेल्फ स्टडीला दिले पाहिजे. सेल्फ स्टडीचा अर्थच असतो की त्यानं केलेल्या अभ्यासाला रिवाईज करणं, प्रॅक्टिसमध्ये आणणं आणि म्हणून दररोजचा अभ्यास दररोज करणं. यासाठी दैनंदिनीचं नियोजन जे मी आत्ता सांगितलं, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत, त्यात आपल्याला जाण्या येण्याचा वेळ, तिथं अकॅडमीमध्ये कॉलेजमध्ये असण्याचा वेळ आणि आपल्या सेल्फ स्टडीचा वेळ. आणि मग याच्याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही छंद असतो. कुणाला व्यायामाचा असतो, कुणाला खेळण्याचा असतो, कुणाला तरी काहीतरी TV बघण्याचा असतो. एक अर्धा-पाऊण तासाचं रिलॅक्सेशन ज्याला मी म्हणतो ते त्याला मिळतं.
आणि याच पद्धतीनं मी जेव्हा चाटेमध्ये माझा 33 वर्ष कामाचा अनुभव मुलांसोबत मेरिटच्या स्टुडंटसोबत मिळवलेला आहे, ते जसं करून सक्सेस मिळवलं तेच मी ह्या पोरांना सांगतोय. ह्याच्यात दुसरं माझं ॲडिशन नाही. दिस इज अन एक्सपिरियन्स, हा अनुभव आहे. आणि म्हणून जी मुलं IITला लागली, जी मुलं मेडिकलला लागली, जी मुलं IAS IPS झाली, या मुलांनी 11वी 12वीमध्ये पूर्ण स्वतःला इतर ह्या सगळ्या घटकांपासून बाजूला ठेवलं होतं, अभ्यासालाच प्रायोरिटी दिली होती. आणि ती देताना त्यांनी वर्गामध्ये स्वतःतली 10वीपर्यंतची शिस्त सांभाळली. कुठलंही कॉलेजचं एज्युकेशन डोक्यात घेतलं नाही. जसं शिस्त म्हणजे आपण मागे हात देऊन समोर सरांच्या कॉरिडॉरमधून जातो, ती शिस्त म्हणतोय मी. अभ्यासातली गृहपाठ सोडवण्याची शिस्त, दर आठवड्याच्या परीक्षा देण्याची शिस्त. कारण शिस्त ही माणसाला नेहमी यशाकडे नेते. आणि म्हणून 11वी 12वीमध्ये सुद्धा आम्ही मगाशी आणि मागच्या एपिसोडमध्ये बोलताना सांगितलं होतं की ते रेस्ट इयर नाही, ते तुमच्या भविष्याचा भक्कम पाया सिलेक्शन देणारं वर्ष आहे. पण मला सांगा, 10वी पास झाल्यानंतर एखाद्या मुलाला 11वीमध्ये सायन्समध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, त्यावेळी त्यानं PCM घ्यायचं का PCMB घ्यायचं, हे म्हणजे मला मेडिकलला जायचं आहे की इंजिनिअरिंगला जायचं आहे, हे 10वी झाल्याच ठरवावं लागेल मग? नाही, ह्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला 11वीत वर्षभरात ते ठरवता येतं. बरं, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नसतो. ते 12वीत प्रेफरन्स द्यायचा असतो. पण आज 99% मुलं डिफाईन असतात. अच्छा. आजच्या स्थितीत तो प्रश्न, तो प्रॉब्लेम नाही. ज्याला इंजिनिअरिंगला जायचं आहे तो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ठेवतो. बरोबर. त्याला ऑप्शनल विषय जसं आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स आहे, कम्प्युटर आहे, मेडिकलवाल्यांसाठी क्रॉप सायन्स आहे, तसं मुलं डिफाईन असतात. आणि ज्यांचं काही गोंधळ असतो, बरं, दोन्ही ठेवू का एकच ग्रुप, हो, म्हणजे इंजिनिअरिंगला जायचं आहे तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आहे, मेडिकलला जायचं तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आहे. पण ज्यांना दोन्ही ठेवायचे तर काही प्रॉब्लेम नाही, दोन्ही ग्रुप ठेवले तरी फक्त एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात घ्यायची असते, ती म्हणजे तुम्ही 4ही विषयाला तेवढा वेळ द्यावा लागेल. जर 3ला 5 तास द्यायचे असतील तर 4 विषयाला तुम्हाला 7 तास द्यावे लागतील. कारण काळ, काम आणि वेग हे स्पर्धेचं गणित आहे. अगदी. आणि म्हणून जनरल ग्रुप ठेवला तर प्रॉब्लेम येत नाही, फक्त आपल्याला एफर्ट जास्तीचे घ्यावे लागतात. मॅक्सिमम मुलं जी जनरल ग्रुप ठेवतात त्यांना दोन्ही ब्रांचमध्ये मेडिकल ॲज वेल ॲज इंजिनिअरिंगमध्ये जाण्याचा चान्स राहतो. परंतु आत्ता मी मगाशी सांगितलं तसं 99% मुलं डिफाईन असतात. आणि जरी कोणाचा गोंधळ असला तरी त्यांनी आमच्यासारख्याला विचारावं, बोलावं. आम्ही दोन्ही बाजू त्याच्यासमोर ठेवतो आणि ठेवताना त्याला हे सांगतो, तुला इंजिनिअरिंगमध्ये यायचं आहे तर बाळ तुझं मॅथमॅटिक्स आणि सायन्समधलं सायन्स 1चा पोर्शन हा चांगलाच असला पाहिजे, तो बेस आहे. ज्याचं मॅथ्स चांगलं नाही, ज्याला मॅथ्स आवडत नाही, तो इंजिनिअरिंगमध्ये टिकू शकत नाही. जिकडे मेडिकलला जायचं तर बायो त्याला आवडलंच पाहिजे. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट बऱ्याचदा कन्फ्युजन असेल तर त्याला आम्ही करेक्ट करतो. त्यानं योग्य मार्गदर्शकाचं तिथं मार्गदर्शन घेतलं पाहिजे कन्फ्युजन असणाऱ्या ठिकाणी. आता 10वीची परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे ते प्रामुख्याने आपले प्रेक्षक आहेत. 10वी नंतर ज्यांना आता 11वीमध्ये आपल्या चाटे महाविद्यालयात फॉर एक्झाम्पल प्रवेश घ्यायचा आहे, 11वी सायन्सला त्याला प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जो काही 5-6 तास कॉलेजमध्ये तुम्ही त्याच्याकडनं अभ्यास करून घेता, त्याला शिकवता, त्यातला किती वेळ हा तुमचा लेक्चरचा असतो आणि किती वेळ हा प्रत्यक्ष प्रॅक्टिकल लॅबोरेटरीमध्ये प्रयोगशाळेमध्ये जाऊन करण्याचा असतो? साधारण पर्सेंटेज वाईज काय असतं याचं? नाही, साधारणतः 70-30. 70% टाइम हा आम्ही लेक्चरर्सना देतो. ओके. 30 मधला 10% हा डाऊट क्लिअरन्सला किंवा 15%. आणि प्रॅक्टिकल आम्ही वेगळे ऑर्गनाईज करतो. डाऊट क्लिअरन्स आणि प्रॅक्टिस एक्झाम्स याला जास्त वेळ देतो. अच्छा. प्रॅक्टिकल हे कसं साधारणतः दर महिन्यातला 1 आठवड्यातला 2 दिवसाचा भाग करून 1 आठवड्यात फिजिक्स, त्याचे बॅचेस असतात. त्याच्यामुळे त्याचं सिक्वेन्स आणि सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. पण मग ज्याला सायन्सला ऍडमिशन घ्यायची आहे त्यानं प्रॅक्टिकलवरती भर द्यावा की थेअरीवरती भर द्यावा? नाही, थेअरी एक्झामवर सगळ्या परीक्षा आहेत. प्रॅक्टिकल हे कन्सेप्ट क्लिअरन्ससाठी असतं आणि त्याला फायदा होतो. त्याच्यामुळे त्यानं थेअरीचा अभ्यास आणि MCQs बेस्ड स्टडी आणि बोर्डाचं इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन याच्यावर भर दिला पाहिजे. 12वी नंतर ज्याला इंजिनिअरिंग करायचं आहे त्यासाठी CET, ज्याला मेडिकल करायचं आहे त्यासाठी नीट आणि ज्याला IIT मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्याच्यासाठी JEE. आता मला सांगा, मला इंजिनियर व्हायचं आहे पण मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळेल की मला IIT खरगपूर, IIT कानपूर सारख्या संस्थेत प्रवेश मिळेल हे मला माहीत नाही आहे. मला इंजिनियर तर व्हायचं आहे. मग अशा वेळेला मी IIT JEE तयारी करायची का CETची तयारी करायची, हे कसं ठरवायचं? आपल्याला नॅशनल लेवलच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, गव्हर्नमेंट एडिड असलेल्या आणि गव्हर्नमेंटच्या, तर 15% सीट ह्या JEE मेन्स एक्झाममधनं ऑल इंडिया लेवलला भरल्या जातात. त्याच्यामुळे JEE मेन्सला बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ऑल इंडिया लेवलच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये 15% कोट्यामधनं ॲडमिशन मिळतं. फक्त महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेससाठी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल CET, तर CETची परीक्षा द्यावी लागते.
पण मग सीईटी केल्यानंतर त्याला JEE परत जाता येत नाही? जाता येतं ना, त्या परीक्षेचा प्रॉब्लेम नाहीच आहे काही. परीक्षा वेगवेगळ्या आहेत, ऑथॉरिटी वेगवेगळी. जेई मेन CBSE कडनं कंडक्ट केली जाते. MSTTC परीक्षा हे आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट घेतं, त्याच्यामुळे त्याच्या तारखा वेगळ्या असतात. अभ्यासक्रम जसा 12वीचा CETला आहे तसाच 11वी-12वीच्या PCMBचा अभ्यासक्रम जेई मेन्सला आहे. त्याच्यामुळे अभ्यासक्रमाची उंची ही जेई मेन्सची जास्त आहे, डेप्थ जास्त आहे MST-CETच्या कम्पॅरेटिव्हली. सीईटी किंवा JEE ज्या एक्झाम असतात या 12वीच्या बोर्ड परीक्षेनंतर होतात. नंतर होतं. पण मला सांगा, एखाद्या विद्यार्थ्यानं सीईटी मध्ये परीक्षा दिली, त्याला अपेक्षा एवढे मार्क मिळाले नाहीत, परत त्याला सीईटीला बसता येतं का? पुढच्या वर्षी बसता येतं ना. पण मग तोपर्यंत त्यानं फर्स्ट इयर BSc ला दुसरीकडे ऍडमिशन घ्यावं. घ्यावं, करावं किंवा रिपीट करावं. अच्छा. रिपीट करता येतं. नीटला 3 वेळेस रिपीट करता येतं, जेई मेन्सला रिपीट करता येतं, MST-CETला. आणि एज लिमिट हा फॅक्टर इकडे नाही, फक्त अपीअरन्स, 3 अटेम्प्ट करता येतं. अच्छा. आणि ज्याला सीईटी झालेला आहे त्याला पुन्हा नंतर जर त्याचा बायोलॉजी ग्रुप मध्ये असेल तर त्याला पुन्हा इकडे नीटला पण बसता येतं. येस, किंवा एकाच वेळी दोन्ही परीक्षेला बसता येतं का? बसता येतं. अच्छा, म्हणजे सगळे ऑप्शन्स ओपन आहेत. सगळे ओपन आहेत. काय पण मला सांगा की 11वी मध्ये जो मुलगा येतो तर त्याला एकतर 11वी-12वीचा अभ्यास करायचा आहे आणि पुन्हा या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तयारी करायची आहे, तर त्याचं पर्सेंटेज काही तुम्ही ठरवता का की इतका वेळ साधारणपणे रोज 10 तास अभ्यास करायचा आहे, तुमच्या कॉलेजमधला 5 तास आणि सेल्फ स्टडीचा 5 तास, त्यातला इतका वेळ तू 11वी-12वीसाठी दे आणि इतका वेळ तू या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी दे, असं काही पर्सेंटेज वाईज सांगता येईल का? नाही, ह्याच्यामध्ये तेवढ्या कॉम्प्लिकेशन्समध्ये जायची गरज नसते. सिलेबस हा सिक्वेन्सनं ठरवलेला असतो, 2 वर्षांच्या परीक्षेसाठीचा आणि 1 वर्षाच्या. त्याच्यामुळे टॉपिक टू टॉपिक MCQs घेतले जातात, कन्सेप्ट क्लिअर केले जातात, डाऊट क्लिअर केले जातात आणि थेअरीला कंप्लीट करूनच CETकडे ऑब्जेक्टिव्ह टॉपिककडे जावं लागतं. त्याच्यामुळं त्याला पास ऑन करायला स्कोपच नसतो. अच्छा. थेअरी केल्याशिवाय तो MCQs बेसवर जाऊच शकत नाही. फक्त MCQs बेसमध्ये सिलेक्शन ऑफ MCQs म्हणजे मल्टिपल चॉईस करणं आणि त्याच्या हिंट्स, त्याच्या टेक्निक्स, त्यातली स्पीड ही बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसारखी, स्कॉलरशिपसारखी किंवा ऑलिम्पियाडसारखी असते. म्हणून त्याच्यामध्ये कुठलंही काही प्रॉब्लेम येण्याचं कारण राहत नाही. एक शब्द मी ऐकला होता, इंटिग्रेटेड बॅच, म्हणजे काय? इंटिग्रेटेड बॅचचा अर्थ असतो साधा, चाटेचं कॉलेज एकत्र, त्याच्यामध्ये क्लास एकत्र, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र असणाऱ्या आणि त्याचं वर्किंग 2 वर्ष करताना विद्यार्थ्याला शिकवणं एका ठिकाणी मिळतंय, प्रॅक्टिकल एका ठिकाणी होतात, ऑप्शनल सब्जेक्ट एका ठिकाणी मिळतात आणि त्याला सेल्फ स्टडीला वेळ मिळतो. म्हणजेच जेई मेन्स ॲडव्हान्स या परीक्षेची तयारी करून घेणं, नीटची तयारी करून घेणं, MST-CETची तयारी करून घेणं, हे एकाच छताखाली. बऱ्याचदा काय होतं, काही अकॅडमीजमध्ये त्यांचा स्वतःचा कॉलेज किंवा हे नसतं, मग कॉलेजला दुसरीकडे जावा, त्याच्यानंतर मग क्लास एका ठिकाणी करा, याच्यामध्ये विद्यार्थ्याचा वेळेचा अपयोग खूप होतो. त्याच्यामुळं आम्ही जी कन्सेप्ट काढली गेल्या 13-15 वर्षापासून की ज्याच्यामध्ये चाटेचं स्वतःचं कॉलेज आहे, तिथं आपण त्या मुलांना सगळ्या गोष्टी एकत्र दिल्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी सगळं मिळतं. दॅट इज वाय वी कॉल इट ॲज अ इंटिग्रेटेड प्रोग्राम. पण मग ज्या विद्यार्थ्यानं चाटे महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे 11वी सायन्ससाठी, त्याला या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तयार करण्याची पण बाय डिफॉल्ट तुम्ही जबाबदारी घेता? 100%. मग त्यासाठी पुन्हा त्याचे वेगळे क्लासेस किंवा चाटे कोचिंग क्लासेस जॉईन करा अशी गरज नाही? आमच्याकडं जो मुलगा चाटे कॉलेज विथ IIT नीट अकॅडमीला येतो तो कंपल्सरी आमच्या तिथंच शिकतो, त्याला पुन्हा क्लासची गरज अजिबात लागत नाही. क्लासेसला येणारी मुलं ही दुसऱ्या कॉलेजला असतात, चाटे क्लासेसला येणाऱ्या इतर कॉलेजच्या मुलांचा क्लास वेगळा असतो आणि IIT नीट अकॅडमी विथ ज्युनियर चाटे कॉलेजचा क्लास आणि सिस्टम वेगळे आहे. बापरे, म्हणजे एकूणच आपलं शैक्षणिक विश्व किती झपाट्यानं विस्तारित चाललेलं आहे. आणि सुरुवातीला म्हटलं तसं शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला जर या जगामध्ये खणखणीत नाणं वाजून दाखवायचं असेल तर तुमच्याकडे उत्तम पदवी पाहिजे, उत्तम डिग्री पाहिजे आणि उत्तम पदवी मिळवायची असेल तर मेहनत केलीच पाहिजे. सर, एक मुलांच्या मनातला प्रश्न आहे, हे सगळं आपण करिअर ओरिएंटेड बोलतोय, पण आपण कितीतरी वर्ष अनेक फिल्ममधनं, अनेक नाटकातून, चित्रपटातून बघितलेलं आहे की 10वी नंतर कॉलेज लाईफ असतं यार. हे कॉलेज लाईफ मग कधी अनुभवायचं मुलांनी? नाही, कॉलेज लाईफची व्याख्या आता बदलली. तुम्हाला जेव्हा करिअरचा मार्ग डिफाईन होतो, जिथं सिलेक्शन आहे, एकदा तुम्ही इंजिनिअरिंगच्या, मेडिकलच्या किंवा कुठल्याही प्रोफेशनल कोर्सच्या फर्स्ट इयरला गेलात, आता सगळ्या प्रोफेशनल इन्स्टिट्यूटमध्ये गॅदरिंग असतं, स्पोर्ट्स असतं, ट्रिप्स असतात, तिथे वेगवेगळे इव्हेंट्स असतात. त्याच्यामुळं 12वीपर्यंत तुम्हाला कॉलेज लाईफ का एन्जॉय करायचं नाही त्याचं मुख्य कारण आहे की तिथं तुमचा वेळ जाऊ नये, तुम्हाला टर्निंगला प्रॉब्लेम होऊ नये आणि तुम्हाला ते करिअर मिळालं नाही असं होऊ नये. म्हणून फर्स्ट इयर टू पुढे सगळ्या शिक्षणात ही सगळी मुलं एन्जॉय करतात.
इंजिनियर झालेली कितीतरी मुलं आज वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत, फील्डमध्ये आहेत. मेडिकल झालेली मुलं आपल्या वेगवेगळ्या फील्डमध्ये मिळतात. त्याच्यामुळं कॉलेज लाईफला ब्रेक त्याच्यामुळे येत नसतो. फक्त हे दिवस आणि त्याचा पुढं असलेला कनेक्ट आणि त्या वेळेला महत्त्व कशाला द्यायचं याच्यामुळे आपण तसं त्याला करेक्ट करतो आहोत. तेव्हा महत्व कशाला द्यायचं अभ्यासाला हाच माझा प्रश्न होता. पण तो अभ्यास करत असताना त्याचा प्राधान्यक्रम काय असावा, 100 अभ्यासाचं नियोजन कसं असावं? 100% त्यांना अभ्यासाला प्रायोरिटी द्यायची. अभ्यासासोबत त्यानं हेल्थकडं नीट लक्ष द्यायचं आणि हेल्थ आणि अभ्यासाची शिदोरी त्याच्यासोबत असेल तर तो फर्स्ट इयरपासून साधारणतः 18 इयर्स कंप्लीट झाल्यानंतर जिथं आपल्या कायद्यात सुद्धा त्याला मतदानाचा अधिकार मिळतो, तो नागरिकत्व स्वतःकडे म्हणजे येतं त्याला. आणि तेव्हापासून अंडरस्टूड असं आहे सायकोलॉजिकली की त्याला सगळं कळतं, तो कुठेही वाहेत जाणार नाही, त्याला कुठेही डिस्टर्ब होणार नाही आणि म्हणून तो त्यानंतर एन्जॉय करू शकतो. त्याच्यात काही प्रॉब्लेम येत. आता एक अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी येतोय. या सगळ्यामध्ये आपण बोलतोय विद्यार्थ्यांच्या जडणघडणीबद्दल, विद्यार्थ्यांनी करायच्या मेहनतीबद्दल, विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे याबद्दल. पण या सगळ्या प्रवासामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांची पण भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. 100%. म्हणजे 10वी नंतर आपल्या मुलाला कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या विद्याशाखेसाठी प्रवेश घ्यायचा, इथून पासून ते त्याला कोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला बसवायचं इथपर्यंत आपल्या मुलाची क्षमता, आपल्या मुलाचा कल, आपल्या मुलाची आवड आणि एकूण आपली आर्थिक परिस्थिती या सगळ्याची सांगड घालणं आवश्यक असतं. पालकांची जबाबदारी काय? अशा पद्धतीनं 11वीमध्ये करिअर ओरिएंटेड शाखेमध्ये ज्या मुलाला घातलेलं आहे त्यांनी कोणती पथ्य बाळगली पाहिजेत किंवा त्यांनी काय विचार केला पाहिजे? पालकांसाठी मार्गदर्शन करताना मी नेहमी जोशी साहेब एक सांगतो की पालकत्व हे केवळ संगोपन नसतं, हो, प्रेरणा ही खरी पालकांची जबाबदारी असते. आणि म्हणून पालकांनी आपल्या पाल्याच्या बाबतीत ग्रुप निवडण्यापासून, आपल्या मुलाचा 11वी-12वीतला मार्गदर्शक आणि संस्था निवडण्यापासून इन्व्हॉल्व झालं पाहिजे. पालकांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोमॅथ्स येतं का ह्याच्याबद्दल काहीच कारण नसतं. पालकांच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या काय असतात की ज्याच्यामध्ये आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत, आपला मुलगा कोणत्या शाखेत चाललाय, आपल्या मुलाचा वेळ अभ्यासाव्यतिरिक्त कुठल्या गोष्टींमध्ये जातो त्याच्यामध्ये लक्ष ठेवणं. जसं आता आपण बघतो ह्या कोविडच्या आणि ह्याच्या पिरियडमध्ये सोशल मीडिया वगैरे ह्याच्यामध्ये मुलं खूप अडकलेली की ज्या मुलांचा वेळ कधी जातो हे त्यांना कळत नाही. खरं म्हणजे त्या सगळ्या गोष्टी त्यांना नंतर टेक्नॉलॉजी सोबत करायच्यात, त्या आत्ता करायच्या नाहीत. आणि म्हणून त्याचा अतिरेक असून उपयोग नाही. अतिरेक असून उभं नाही. तुम्हाला कुठली माहिती पाहिजे घ्या, तुम्ही वापरा. म्हणजे मिळालेल्या उपलब्ध साधनांचा योग्य पद्धतीनं पालकांच्या देखरेखीखाली वापर करणं, म्हणून पालकांनी तिथं लक्ष ठेवणं, अतिटोकाची लाड न करणं. आता 10वीचा निकाल लागला की मुलं बघ मम्मी किंवा पप्पा मला 95% मार्क पडले, अमुक मोबाईल घेऊन द्या, अमुक गाडी घेऊन द्या. या गोष्टी गरजेच्या 12वी नंतरच्या शिक्षणात आहेत. आज टेक्स्च्युअल कंटेंट, रेफरन्स कंटेंट याचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यावर परीक्षा द्यायच्या. आणि म्हणून पालकांनी आपल्या पाल्याला समजून सांगावं. समजा आपल्याकडे ते समजून सांगायला काही पालक म्हणून प्रयत्न म्हणजे ऑब्लिगेशन्स असतील, लिमिटेशन्स असतील, आमच्यासारख्याकडे यावं. म्हणजे सल्ला घेणं हे खूप गरजेचं असतं. कारण शेवटी मुलं हे शिक्षकांचं नक्की ऐकतात. एखाद दुसरा अपवाद मुलाचा असतो, तो ऐकत नसतो. पण मुलांना समजून सांगितल्यानंतर 60-70% 80% सुद्धा मुलं मी कित्येक मेरिटला आलेली बघितलेली आहेत. कित्येक मुलांनी करिअर चांगलं केलेलं बघितलेलं आहे. म्हणजे आपल्या कोल्हापूर शहरातलीच मुलं मी सांगतोय की माझ्या गेल्या 26 वर्षाच्या कोल्हापूर शहरातल्या किंवा सांगली, सातारा इथल्या अनुभवातनं सांगतोय की साधी साधी मुलं म्हणजे नेसरी, गडिंग्लजकडं गाव आहे, इकडं गारगोटीकडं गाव आहे, इथल्या मुलांनी सक्सेस मिळवलं. इथली मुलं IITला गेलीत. मुलांना मी नेहमी सांगतो की तुम्ही डिफरंट असता, तुम्हाला सायन्सला पालक घालतात, म्हणून पालकांची भूमिका तिथं खूप महत्त्वाची असते. मुलं ही नेहमी पालकांच्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये असली पाहिजेत. आणि पालकांना जरी मुलांकडनं थोड्या चुका होत असतात टीनेजमध्ये, त्याला समजून सांगणं हा एकमेव पर्याय ठेवला पाहिजे. एक दुसरी गोष्ट, लक्ष ठेवून अतिटोकाचे लाड न करणं, त्याच्या आरोग्याकडं, त्याच्या खाण्यापिण्याकडं लक्ष देणं. कारण त्याची हेल्थ जर महत्त्वाची असेल तर तो वेल्थ कमवू शकतो. आणि म्हणून पालकाची भूमिका ही पालकत्वाची, मित्रत्वाची आणि सहप्रवासाची, ज्याच्यामध्ये सजगपणा, वेळीच जागरूकपणा घेणं हे खूप गरजेचं असतं. आणि ते करताना पालकांना फक्त एवढं कळलं पाहिजे की 30 पैकी 20 मार्क मिळतात, ह्याचा अर्थ 10 मार्काचा अभ्यास कमी पडतो. फिजिक्स चुकलं का केमिस्ट्री चुकलं दॅट इज नॉट मॅटर, 10 मार्काचा अभ्यास कमी पडतो हे त्यांना कळलं पाहिजे. आणि वेळेच्या वेळी जर काळजी घेतली, मुलाकडं लक्ष दिलं, तर मुलांनाही डेफिनेटली वचक बसतो. मुलंही पालकांच्या किंवा शिक्षण संस्थांच्या विचारांच्या बाहेर नसतात. फक्त योग्य वेळी मुलं वाहत जाणार नाहीत याची जाणतेपणानं या सोशल मीडिया किंवा विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगामध्ये जागरूकपणे काळजी घेण्याचं काम पालकांनी केलं पाहिजे.
कोविडचा 2-2.5 वर्षाचा कालखंड आपण सगळ्यांनी अनुभवला. त्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आलं होतं. आपण पण प्रयत्न केले. पण तुम्हाला स्वतःला जवळपास 30 वर्षाचा आपला शैक्षणिक अनुभव आहे. तर ऑनलाईन शिक्षण महत्त्वाचं आहे की ऑफलाईन शिक्षणच अधिक प्रभावी आहे? निश्चित ऑफलाईन. कारण विद्यार्थ्यांच्या घडण्यामध्ये समोरासमोर येऊन जे शिक्षण असतं आणि त्याच्यामध्ये टू वे कम्युनिकेशन असतं. टू वे कम्युनिकेशन असतं, भावनात्मक शिक्षण बरोबर. असतं, शारीरिक शिक्षण असतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मशीन्स ही कुणी बनवलेले आहेत? माणसानं. मॅन इज क्रिएटेड आहे, म्हणजे मॅन मेड आहे. शेवटी क्रिएटर इज ऑलवेज ग्रेटर दॅन क्रिएशन. निर्माता हा निर्मितीपेक्षा नेहमी मोठा असतो. त्याच्यामुळं ह्युमन बिईंगचा जर विचार केला, ती पर्यायी व्यवस्था होती हो. आणि ती अनमॅच्युअर स्टेजमध्ये फार प्रभावी ठरली नाही. त्याच्यामुळे त्यातले फेल्युअर्स आहेत. ती पुढच्या मॅच्युअर स्टेजमध्ये, म्हणजे एखादा मुलगा ग्रॅज्युएट होतो आणि तो ऑनलाईनमधनं काही शिक्षण घेतो किंवा तुमच्या ओपन युनिव्हर्सिटीतनं शिकतो, तेव्हा त्याला नॉलेज मिळतं, कारण मॅच्युरिटी कॅरीज करते तिकडे. पण 12वीपर्यंतच्या शिक्षणामध्ये 101% कुठलाही शंकेचा तिथं काही स्कोप नाही. ऑफलाईन एज्युकेशन कॅरीज अँड एसेन्शियल इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्या बात. गेली कित्येक वर्ष चाटे शिक्षण समूह शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतोय. आता आम्ही कितीतरी तुमच्या बातम्या दिलेल्या आहेत. कोणतीही 10वीची 12वीची परीक्षा झाली, CET असेल, नीट असेल किंवा IITची JEEE सारखी असेल, चाटे शिक्षण समूहातले बहुसंख्य विद्यार्थी चमकलेले असतात. वर्षानुवर्ष ही गुणवत्ता आपण टिकवलेली आहे. काय त्याच्यामागचा म्हणजे त्याच्यामागचं नेमकं रहस्य काय आहे? एक म्हणजे प्राध्यापक मच्छिंद्र चाटे आणि गोपीचंद चाटे सरांनी गेल्या 33-34 वर्षापूर्वी जो फॉर्म्युला तयार केला बेसिक बरं. कष्ट घेण्याचा, त्यांनी सुरुवातीलाच असं म्हटलं की योग्य मार्गदर्शनासह सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कठोर परिश्रम हाच उज्ज्वल यशाचा राजमार्ग आहे. परिश्रम घ्यायचे, तेही कठोर घ्यायचे. आणि म्हणून आमच्याकडे दररोजचं शिकवणं, त्या शिकवण्याचं आठवड्याचं नियोजन, त्याच्यासाठीच्या नोट्स, त्याच्यासाठीच्या आठवड्याच्या परीक्षा अच्छा. आणि हे सगळं शिकवलेलं मुलांना कळलं का नाही याचं क्रॉस चेकिंग, डाऊट क्लिअरन्स हे सातत्यानं करणारी आमची जी मॅनेजमेंटची टीम आहे, टीचिंगची टीम आहे, फॅकल्टीज आहेत, यांना नेहमी प्रशिक्षण हेड ऑफिस आणि रिजनल ऑफिस ब्रांच देत असते. म्हणजे अपडेट राहणं, बदललेल्या परीक्षांचा नेहमी अभ्यास करणं आणि बदललेल्या ज्या काही अभ्यासक्रमातल्या गरजा आहेत, विद्यार्थ्यांच्या गरजा आहेत, मग टेक्नॉलॉजीचा वापर असेल, डिजिटल क्लासरूमचा वापर असेल, रेफरन्स बुक्स असतील, फॅकल्टीचं प्रशिक्षण असेल, विद्यार्थी पालकांच्या मुलाखती असतील, या सगळ्या गोष्टीला आम्ही काळानुरूप ॲक्सेप्ट करतो. म्हणून आम्ही काळाच्या बरोबर नव्हे तर काळाच्या पुढे नेहमी चालतो. आणि काळाच्या बरोबरीने ॲक्सेप्ट करून हवे ते बदल पण स्वीकारता तुम्ही. 100%. आणि त्यामुळे चाटे शिक्षण समूहामध्ये गेलेला मुलगा हा अक्षरशः तावून सुलाखून घडवून तो बाहेर पडतो आणि म्हणूनच वर्षानुवर्ष तुमचा यशाचा आलेख चढताय. आज भारत खराटे सरांनी पुन्हा एकदा आपल्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये असलेल्या आव्हानांना आणि संधीला कसं सामोरं गेलं पाहिजे, मुलांच्यामध्ये क्षमता असते पण त्यांना उत्तम शिक्षक भेटले पाहिजेत, पालकांची त्याला साथ असली पाहिजे, तर 10वी नंतर 11वी 12वी आणि 11वी 12वी नंतरच्या विविध ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्याला कोणताही विद्यार्थी हसतमुखानं आनंदानं सामोरा जाऊ शकेल आणि यश मिळवू शकेल. आज इथंच थांबूया. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा याबद्दलची काही माहिती घेणार आहोत. पण तुर्तास आज या आमच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा भारत खराटे सर आले आणि त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद.